अंबाजोगाई शहर असेल किंवा संपूर्ण बीड जिल्हा असेल किंवा संपूर्ण मराठवाडा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 दिवसापासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडतो आहे. विजेंचा कडकडाट या ठिकाणी होतो आहे. या ठिकाणी आकाशामध्ये मोठ्या गर्जना होत आहेत आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे. यामुळं ग्रामीण महाराष्ट्र असेल आणि शहरी महाराष्ट्र असेल, या दोन्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अंबाजोगाई शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ते काम झालेलं आहे, परंतु या रस्ते कामामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या चुका निदर्शनास येत असल्याचं दिसत आहे. शहरातील बहुतांशी रस्ते आणि नाल्या या घरापासून जवळपास 1.5 ते 2 फूट अशा उंचीवर गेलेल्या आहेत. त्यामुळं नागरिकांच्या घरामध्ये या ठिकाणी थेट पाणी शिरतं आहे. तसंच या ठिकाणी रस्त्यामध्ये सुद्धा रस्त्याच्या वर नाल्या झाल्यानं त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पाणी साचत असल्याचं चित्र आहे. त्यासोबतच विविध ठिकाणी ज्या गल्ल्या आहेत किंवा ज्या कॉलन्या आहेत त्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत, मात्र नाल्याचा जो प्रश्न आहे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत, या समस्यामुळे अंबाजोगाईकरांचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं कुठंतरी या ठिकाणी दिसतं आहे. अंबाजोगाई शहरातील ज्या विविध कॉलनीज आहेत त्या कॉलनीजमध्ये सुद्धा या समस्यांनी डोकं वर काढलेलं आहे. अंबाजोगाई शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॉलन्या आणि वसाहती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या कॉलन्या आणि वस्त्यांमध्ये या ठिकाणी रस्ते झालेले आहेत, नाल्या झालेल्या आहेत. प्रामुख्यानं या कामाचं जे श्रेय आहे ते या भागाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनाच जातं. परंतु या ठिकाणी काम करत असताना ज्या काही तांत्रिक चुका आहेत, तांत्रिक ज्या काही बाबी आहेत त्या आता निदर्शनास येऊ लागलेल्या आहेत. कारण या तांत्रिक बाबीमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचं मोठ्या नुकसान होत असल्याचं दिसत आहे. अंबाजोगाई शहराच्या आजूबाजूला जे आहे नेताजी शाळा आहे, सुभाषचंद्र बोस नेताजी शाळा, या शाळेच्या परिसरामध्ये शिताईनगर आहे आणि या शिताईनगरच्या पाठीमागं जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडनं जाताना महिला भगिनी असतील किंवा वाहनधारकांना जे आहे ते आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी चालावा लागतो आहे आणि मोठ्या प्रमाणात या समस्येचा सामना करावा लागतो आहे. तसंच पोखरी रोड परिसरातसुद्धा ही समस्या या ठिकाणी उद्भवलेली आहे. तसंच या अंबाजोगाई शहरातील जे जुने गाव आहेत, वाडे आहेत, परिसर आहे त्या ठिकाणीसुद्धा ही समस्या या ठिकाणी सतावत आहे. नागरिकांना या ठिकाणी मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आहे. सीताईनगरमध्ये तर पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी स्लीप होऊन पडल्याचं सांगितलं जात आहे. तसंच वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जर हे चित्र असंच राहिलं तर या ठिकाणी मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या संदर्भात तांत्रिक बाबीचा निष्कर्ष काढून ज्या काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना करण्याची गरज अंबाजोगाई शहरात निर्माण झालेली आहे. प्रशासन असेल आणि लोकप्रतिनिधी असेल यांनी तात्काळ या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे, अशी एक अपेक्षा अंबाजोगाईकरांकडून या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.